हाय, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज होती आमच्या सोसायटीमध्ये सत्यनारायणाची पूजा. त्याच्यासाठी तिथे सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि समोरच एंट्री गेटला महाराजांचं दर्शन झालं आणि त्याच्यासमोरच अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली ऑपरेशन सिंदूरची. आणि त्याच्यानंतर इथे पूजेच्या पाया वगैरे पडलो, हळदी कुंकू घेतला आणि मग घरी आलो. आत्ताच आम्ही पूजेच्या पाया पडून आलो आणि आजचा माझा लुक असा होता. अशी साडी होती आणि हा आमच्या मॅडम. ए समता, काय करते? बबडू काय खाते? फ्रॉक दाखव तुझं. फ्रॉक फ्रॉक बांगडे कुठे आहेत तुझे? वाव, डॉल दिसते आज. तू डॉल दिसते. एकटी एकटी खाऊ खाते. मला दे ना. नाही काय द्यायचं. अगं सावकाश बाबू, सावकाश. तू येते? कुठे येते? हा, पूजेला येते? पाया पडली तू बाप्पाच्या? दुसऱ्या दिवशी पण सुट्टी होती समर्थाच्या डॅडाला, कारण 2 दिवस सुट्ट्या आलेले लागून. त्यामुळेच आम्ही इथे संध्याकाळी समर्थाला घेऊन मार्केटमध्ये गेलेलो. आणि मार्केट म्हटलं की समर्थाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मार्केट हा शब्द जरी बोललो ना तरी ती कोणती गोष्ट करत नसेल किंवा हट्ट करत असेल, पण मार्केटला जाऊया बोललो की शांत होते. आणि असंच तिला आम्ही औषध वगैरे पाजायचं असेल तर तसंच करतो. तिला सांगतो मार्केटमध्ये जाणार की मग ती लगेच मार्केटमध्ये जाण्यासाठी त्या गोष्टी करते. त्याच्यानंतर येऊन पोचलो आम्ही मार्केटमध्ये. गर्दी थोडी कमीच होती कारण आम्ही बऱ्यापैकी लवकरच आलेलो आणि आम्हाला फक्त काही जास्त घ्यायचं नव्हतं. पालेभाज्या जिथे छान भेटतात गावठी, त्यामुळे तेच घेण्यासाठी आलेलो. आणि समर्था खूप जास्त आवडीने खाते पालेभाज्या, त्यामुळेच आलेलो. आणि त्याच्यानंतर इथे सगळ्या गोष्टी भेटतात. इथे ज्या घरासाठी लागतात ना त्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी भेटतात. फळभाज्या, पालेभाज्या इथे सगळे म्हणजे गावठी भाज्या भेटतात. आणि त्याच्यानंतर इथे आम्ही पालेभाजी घेत होतो. आणि समर्थाच्या डॅडाला पालेभाजी म्हणजे लाल पाल्याची भाजी घ्यायची होती, ती घेतली. आणि त्याच्यानंतर बघा मॅडम, मार्केट म्हटलं ना की बिलकुल अजिबात ऐकणार नाही, तुरु तुरु तिला चालायचं असतं. त्याच्यानंतर पुढे आलो आणि इथे छान अशा मूर्त्या होत्या, म्हणजे फ्रेम होत्या, फोटो फ्रेम. तेच आम्ही बघत होतो. इथे स्वामींची वगैरे फ्रेम होती. त्याच्यानंतर पुढे आलो. पुढे म्हणजे देवासाठी हार वगैरे घ्यायच्या होत्या. आणि ही ना छोटी मेथी आहे, ती मला खूप जास्त आवडते, ती घेतली. भाजी थोडीशीच होते पण खूप छान आणि टेस्टी लागते आणि समर्था पण माझ्या आवडीने खाते. आणि इथे काही गावठी भाज्या होत्या ते बघत होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर हे घरासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू वगैरे ते सगळं भेटतात. आणि इथे मग शेवग्याच्या शेंगा घेतल्या कारण समर्था ते आवडीने खाते. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.